जय भवानी. रिसोडचं ग्रामदैवत सिद्धेश्वर महादेवांना वंदन आणि या जिल्ह्याची पोहरादेवी मातेला वंदन. आजच्या या महायुतीच्या आपल्या लोकप्रिय आणि अधिकृत उमेदवार भावनाताई गवळी यांच्या प्रचार सभेला उपस्थित मंत्री प्रतापराव जाधव, श्याम खोडे वाशिमचे उमेदवार, राजू पाटील राजे, लखन मलिक, चंद्रकांत ठाकरे, माधवीताई जनक, राजदीप कवाडे, गजानन नवगरे, महादेव ठाकरे, सुरेश मुंडे झाले सगळे ना. व्यासपीठावरील सर्व लखन मलिक झाले. जे आता ज्यांनी नावं लिहून दिली तेवढी वाचली, ज्यांनी नाही दिली ते चुकीचं, त्याची चुकी आहे. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, वेळ कमी आहे, मला आणखी 6 सभा घ्यायच्या आहे आणि म्हणून मी धावपळ करीत आपल्या दर्शन घ्यायला आलोय, आपल्याशी संवाद साधायला आलोय. खरं म्हणजे या भूमीवर खऱ्या अर्थाने संतांची, ऋषीमुनींची नेहमीच कृपा राहिलेली आहे, आशीर्वाद राहिलेला आहे आणि म्हणून या माझी लाडकी बहीण भावनाताई ही याच मातीचा वसा घेऊन आली आहे आणि भल्या भल्यांना धूळ चारून भावनाताईंनी 25 वर्ष यशस्वीपणे या ठिकाणी खासदारकी सांभाळली आहे. 5 वेळा दिल्लीतील संसद भवन गाजवणाऱ्या भावनाताई या आता रिसोडच्या उमेदवार आहे आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे ते महायुतीच्या अधिकृत उमेदवार आहेत आणि यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात. भर उन्हात तिकडे माझे बांधव बसले, बांधव उभे आहेत आणि हे प्रेम आहे. इकडेही माझे बांधव आहेत, इकडे भगिनी आहेत, बहिणी आहेत, भाऊ आहेत. या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि एवढे लोक भावनाताईच्या प्रचार सभेला आले याचा अर्थ भावनाताईचा विजय पक्का आहे. आणि मला खात्री आहे रिसोडचे मतदार त्यांना माहेरचा आहेर दिल्याशिवाय राहणार नाहीत, हा देखील विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. 2019 साली इथं काहीतरी आपल्या महायुतीचा निसटता पराभव झाला होता, लेकिन इस बार जनक को हम झटक देंगे और मैदान में पटक देंगे. पटकेंगे ना, पटकणार. कारण आता वार लाडक्या बहिणींचं आहे आणि म्हणून आता आमचं ठरलंय, वार फिरलंय आणि भावनाताई सर्वसामान्य मतदारांशी खूप चांगला संपर्क आहे. भावनाताईंचं नाव आडनाव गवळी आहे, त्यामुळे त्या निवडणुकीत दूध का दूध आणि पाणी का पाणी करून दाखवतील. महाविकास आघाडी जाणार रिसोडमधून बाहेर आणि भावनाताईंना मिळणार त्यांच्या माहेरचा आहेर. आणि हे विनंती करायला मी आलोय तुम्हाला, त्या घासून पुसून नाही तर ठासून जिंकतील असं या ठिकाणी मी सांगतो. त्यांच्या विजयाचा गुलाल उधळायला देखील हा एकनाथ शिंदे पुन्हा इथं येईल. खरं तर भावनाताई दिल्लीतच गेल्या असत्या, पण जे झालं ते जाऊ दे, आता त्याच्यात जाऊया ना. भावनाताईंवर अन्याय झाल्याची खंत मला होती, म्हणून मी त्यांना लगेच विधान परिषदेवर घेतलं, त्यांचा सन्मान केला. पण आमची बहीण मागच्या दाराने जाणारी नाही, लढणारी आहे, लढून जिंकणारी आहे, जायंट किलर आहे आणि म्हणून ती या निवडणुकीमध्ये विधानसभेला उभी आहे.
या निवडणुकीत शिवसेनेची रणरागिणी विरोधकांचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि महायुतीचा भगवा इथं फडकेल अशी मला खात्री आहे. शिवसेना वाचवण्यासाठी जेव्हा जेव्हा आम्ही उठाव केला तेव्हा तेव्हा भावनाताई आमच्या सोबत होत्या. कारण 2 वर्षापूर्वी या राज्यामध्ये ज्या पद्धतीने शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली, धनुष्यबाण गाण टाकला, शिवसेनेचं खच्चीकरण होऊ लागलं, बाळासाहेबांचे विचार तोडून मोडून टाकले गेले आणि महायुती भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसला. या महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वासघात केला. तेव्हा या एकनाथ शिंदेने धाडसी निर्णय घेतला आणि सरकार पलटवून टाकलं. टांगा पलटी घोडे फरार. आणि तेव्हा भावनाताई देखील माझ्या खांद्याला खांदा लावून होती. कारण आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी, धनुष्यबाण वाचवण्यासाठी हे केलं. आम्ही सरकारमधून पाय उतार झालो. लोक सरकारच्या बाजूने जातात, सत्तेच्या बाजूने जातात, पण आम्ही सत्ता सोडून विरोधी बाजूने गेलो. काय होईल काय माहित नव्हतं, परंतु बाळासाहेबांचे विचार सोडले. स्वतः खुर्चीसाठी मोहापायी या अनैसर्गिक युती केली. बाळासाहेबांनी नेहमी ज्यांना दूर ठेवलं त्या असंघाचे संघ केला, काँग्रेस बरोबर युती केली आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आम्ही सरकार बदललं. आता तुम्हाला सांगतो, 2.5 वर्षात महाविकास आघाडीने केलेलं काम आणि 2-2.25 वर्षात महायुतीने केलेलं काम होऊन जाऊ द्या. हिशोब होऊन जाऊ द्या. दूध का दूध, पाणी का पाणी. आम्ही त्यांनी टाकलेले सगळे स्पीड ब्रेकर काढले. नागपूर मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग बंद पाडला, अटल सेतू बंद पाडला, कोस्टल रोड बंद पाडला, मेट्रो बंद पाडली, कारशेड बंद पाडलं, जलयुक्त शिवार बंद पाडलं, मराठवाडा वॉटर ग्रीड बंद पाडलं, विदर्भातल्या सिंचन योजना बंद पाडल्या. मग कसं राहायचं त्यांच्यामध्ये. आणि सगळ्यांचा आवाज, मुक्याचा मार सहन करण्याची वारंवार नामुष्की येऊ लागली. आणि सगळ्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये व फंडाच्या नावाने, विकासाच्या नावाने बोंबाबोंब होती. आमदार म्हणाले काय करायचं, कसं करायचं, आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला. आणि आता तुम्हाला सांगतो, एकीकडे विकास प्रकल्प आम्ही पुढे नेले, दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही मानतोय. माझ्या लाडक्या बहिणी योजना सुरू केली. माझ्या लाडक्या बहिणींची लगेच विरोधकांच्या पोटात दुखलं. म्हणाले हे काय योजना का पैसे मिळणार नाहीत, ही फक्त निवडणुकीपुरती आहे, निवडणुकीपुरती घोषणा आहे, चुनावी जुमला आहे. पण जसे 2 हप्ते बँकेत पडले तसे विरोधक म्हणाले लवकर लवकर काढून घ्या, लवकर लवकर काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल. अरे सरकार देणार आहे, हे तुमच्यासारखं घेणार नाही. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि म्हणून आम्ही योजना राबवली. आम्ही सांगितलं आता 5 हप्ते आपल्या खात्यात आले. मला सांगा, आपण हात वर करा, किती लोकांच्या खात्यात पैसे जमा केले माझ्या लाडक्या बहिणींच्या. बघा, आम्ही ऑक्टोबरचे 9, मला माहित होतं आचारसंहितेमध्ये हे जे काळी मांजरं आडवी येतील आणि बोके विरोधी पक्षाचे येतील मध्ये, आणि म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले, नोव्हेंबरचा हप्ता पण देऊन टाकला. आणि आता तुम्हाला मी सांगतो, 20 तारखेला मतदान झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता पण तुमच्या खात्यात जमा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही निर्णय घेतलाय. मी जेव्हा म्हणालो माझ्या लाडक्या बहिणींना 1500 वर आम्ही ठेवणार नाही, आता आमच्या वचननाम्यात लाडक्या बहिणींचे 2100 रुपये आम्ही केले. 2100 रुपये. आणि आम्ही लाडक्या बहिणींना लखपती झालेलं बघायचं आम्हाला. लखपती. आज मोदीजींनी लखपती दिदी केलंय, ड्रोन दिदी केलंय,
जनधन योजना केली आहे, स्वनिधी योजना केली आहे, उज्ज्वला योजना केली आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना केली आहे. सर्व महिलांना आत्मनिर्भर आणि आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी योजना केल्या. सरकारने पण त्याला हातभार लावला. शेतकऱ्यांसाठी आम्ही शेतकरी सन्मान योजना 12,000 रुपये केले. केंद्राचे 6 आमचे 6. आज मी तुम्हाला सांगतो, आम्ही महायुतीचा वचननामा केला. त्याच्यामध्ये 10 कलमी 10 सूत्री कार्यक्रम केला. टॉप 10 ये ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. यामध्ये माझ्या महिला लाडक्या बहिणींना 2100 रुपये, शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याचा निर्णय घेतलाय. शेतकऱ्यांना 12,000 मिळत होते ते 15,000 करण्याचा निर्णय घेतलाय. भुकेलेला अन्न कोणी या राज्यात उपाशी पोटी झोपता कामा नये हा निर्णय आम्ही घेतलाय. रोटी कपडा और मकान देण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. वृद्धांना ज्येष्ठांना पेन्शन योजना 1500ची 2100 रुपये आम्ही केली. जीवनावश्यक वस्तूंचे भाव जसं बाळासाहेबांनी 1995 ला केले होते स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. विरोधक म्हणतात बेरोजगारांसाठी काय, तर बेरोजगारांसाठी आपण 6,000 8,000 10,000 प्रशिक्षण भत्ता सुरू केला. आणि आता या वचननाम्यात 25 लाख रोजगार निर्मिती करणार आणि 10 लाख आपल्या बेरोजगारांना आम्ही 10,000 रुपये महिन्याला प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय घेतला. आणि त्याचबरोबर शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे म्हणून 45,000 गावांमध्ये पांदन रस्ते बांधण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. सगळ्या शेतकऱ्यांसाठी अंगणवाडी आणि आशा सेविका यांना 15,000 रुपये महिन्याला देण्याचा निर्णय घेतला. आणि शेतकऱ्यांना 7.5 HP मोटर पंपाचं शेती करतात त्याचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला. आणि त्याचबरोबर जे इतर वीज बिल जो आहे सगळे जे वीज ग्राहक आहेत त्यामध्ये आता येणाऱ्या बिलात म्हणजे जे घरगुती वापर असेल, लाईट पंखा फ्रीजचे वापरत असतील त्याच्यामध्ये 30% सवलत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. अशा योजना आपण केल्या. आणि 100 दिवसाच्या आत विजन महाराष्ट्र जाहीर करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो, सोयाबीन कापूस हे जेव्हा भाव पडतात तेव्हा शेतकऱ्याला नुकसान होतं, त्याला भावांतर योजना आम्ही लागू करतोय. जो गॅप पडेल तो 20% पर्यंत सरकार भरून देण्याचा निर्णय घेतला. हे शेतकऱ्यांसाठी आम्ही केलंय. शेतकरी अन्नदाता आहे, शेतकरी मायबाप आहे, म्हणून सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्याचा आहे, माझ्या बळीराजाचा आहे. आणि म्हणून ते आम्ही करतोय. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्या भावनाताईंनी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात या ठिकाणी अनेक विकास कामं केली. त्यांनी वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गासाठी प्रयत्न केले. शकुंतला रेल्वेसाठी केंद्राकडून 50% निधी मंजूर करून घेतला. वाशिम पुसद माहूर आदिलाबाद रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारकडून 50% निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला. वाशिम यवतमाळ MIDCत नवीन उद्योग यावे, रोजगार मिळावा म्हणून त्यासाठी प्रयत्न केले. यातून जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळेल या जिल्ह्यासाठी सातत्याने त्यांनी प्रयत्न केलेत. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की सरकार तुमच्या बाजूचं आहे, सरकार सर्वसामान्यांचं आहे. महायुती निवडणूक लढवतीये. महायुतीचा एक आमदार आपल्याला महत्वाचा आहे. महाविकास आघाडीने 2.5 वर्ष काम केलं, सगळे वनवासात होते, सगळं बंद होतं. परत त्यांचं तुम्हाला सरकार आणायचं आहे.
वनवासवाल्यांचं. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी विचारतो, ते म्हणाले लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, लाडका शेतकरी योजना, लाडका ज्येष्ठ योजना. लाडकी मुलगी, एका मुलीने आत्महत्या केली, इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती. तुमच्या एकनाथ शिंदेने रात्री 12:30-1 वाजता बातमी वाचली टीव्हीवर. मी म्हणालो आपल्या राज्यात शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असतील तर राज्य सरकार काय उपयोगाचं आहे. आणि त्याच दिवशी मुलींना डॉक्टर, इंजिनियर, वकील, MBA, फायनान्स जे शिक्षण घ्यायचं ते मोफत देण्याचा आम्ही निर्णय घेतला. या सर्व योजनांची महाविकास आघाडी म्हणाले आम्ही चौकशी लावणार. अरे तुम्ही कोण चौकशी लावणार? तुम्ही सरकारमध्ये आलात चौकशी लावाल ना. म्हणाले चौकशी लावून जे दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकणार. अरे कुणाला हिम्मत, कुणाला पोकळ घोषणा, पोकळ धमक्या देताय? एकनाथ शिंदे तुमच्या पोकळ धमक्यांना डरणारा नाही. याने तर तुमचं अख्खं सरकार पलटवून टाकलंय. आणि म्हणून तरी सुद्धा मी सांगतो, माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ यांसाठी जेलमध्ये जायला लागलं तर एकनाथ शिंदे एकदा नाही 100 वेळा जेलमध्ये जायला तयार. पण मला विश्वास आहे माझ्या लाडक्या बहिणींनी ठरवलंय, लाडक्या भावांनी ठरवलंय, लाडक्या शेतकऱ्यांनी ठरवलंय की पुन्हा महायुतीचं सरकार आणण्याचा विडा उचललाय, संकल्प केलाय. सगळ्यांनी ठरवलंय ना महायुतीला परत जिंकायचं. आणि आमच्या भाऊजींना पण तुम्ही सगळ्यांनी सांगा, म्हणायचं आता बिलकुल चालणार नाही. या लाडक्या भावांच्या मागे उभं राहायचंय. हे दुसरे सावत्र भाऊ, दुष्ट कपटी भाऊ यांच्यापासून सावध राहा. यांनी तुमच्या योजना बंद पाडण्यासाठी खूप प्रयत्न केला. कोर्टामध्ये गेले, कोर्टाने त्यांनी एक चपराक दिली, पळा म्हणाले इथून. आता नागपूरच्या कोर्टात गेले, तिथून पण पळवतील. पण किती, एकच मला माझ्या लाडक्या बहिणींना सांगायचं आहे, हे जेव्हा तुमच्याकडे मतदान मागायला येतील तेव्हा मत त्यांना विचारा की तुम्ही लाडकी बहीण योजना बंद करण्याचा का प्रयत्न केला, का कोर्टात गेले, का आमच्या मुलाबाळांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचा का पाप केलं, हे मात्र तुम्ही विचारणार. तुम्ही विचारणार. सगळ्यांना विचारा. एवढं विचारल्याबरोबर आलेला माणूस असा पळत सुटेल, परत तुम्हाला दिसणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, ही महायुती मजबूत आहे. महायुती अगदी मजबूतीने काम करते आहे. या मतदारसंघामध्ये काही लोक दिशाभूल करतायत की भारतीय जनता पक्षाचा, देवेंद्र फडणवीस साहेबांचा सपोर्ट आम्हाला आहे, आम्हाला पंकजाताईचा सपोर्ट आहे, आम्हाला भारतीय जनता पक्षाचा सपोर्ट आहे. असं खोटं नाटक काही लोक दिशाभूल करतायत. त्यांच्यापासून सावध राहा. महायुती म्हणजे महायुती. आणि महायुतीचं चिन्ह काय? एकीकडे धनुष्यबाण, दुसरीकडे कमळ किंवा घड्याळ. चौथी निशाणी बिलकुल नाही. आणि मला वाटतं काय कुकर का काय, अरे बाबा इथं धनुष्यबाण आहे. आता धनुष्यबाण सुटल्यावर त्या कुकरची हवा निघाल्याशिवाय राहणार की नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी बघा, इथं भाजपचे सर्व पदाधिकारी आहेत. मला त्यांचा अभिमान आहे, मला अभिमान, गर्व आहे, समाधान आहे की भारतीय जनता पार्टी जिथं उभा आहे तिथं शिवसेनेचे सगळे ताकदीने स्वतःच उमेदवार आहे समजून काम करतात. तसं इथं भारतीय जनता पार्टीचे जे लोक काम करतात त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि मी सांगतो, महायुतीचं सरकार तर जरूर येणार आहे, कुठल्याही परिस्थितीत येणार. त्याला कोणी थांबू शकणार नाही. कारण 2.25 वर्षात केलेलं काम बोलतंय आणि कामाची पोचपावती या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मी सांगतो, एकही मत खराब करू नका, एकही मत वाया जाऊ देऊ नका. या भर उन्हामध्ये माझे बांधव उभे आहेत,
त्यांची मी क्षमा मागतो की आपल्याला उन्हात इकडे उभं राहावं लागले तरी सुद्धा तुम्ही लाडक्या बहिणीसाठी आलेला आहात, आपल्या लाडक्या भावनाताईसाठी आलेला आहात. मला तुमच्या चेहऱ्यावरून दिसतंय की विजय भावनाताईचा पक्का आहे. आणि कोणी सांगू दे, कुणाचंही नाव सांगितलं तरी विश्वास ठेवायचा नाही. मी आता देवेंद्रजींशी बोललो फोनवरून, त्यांना मी सांगितलं, ते बोलले बिलकुल आमचा कुकर बुकरशी काही संबंध नाही, आमचा धनुष्य बाणाशी संबंध आहे, आमचा धनुष्य बाणाशी संबंध आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, एवढे लोक आले तुम्ही एकत्र, एवढ्या लोकांनी ठरवलं ना, तर त्या कुकरची शिट्टी गुम झाल्याशिवाय राहणार नाही, डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा विजय मिळवा. माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, या लाडक्या भावाची विनंती आहे तुम्हाला, एक लाडकी बहीण तुमच्या समोर आम्ही दिली आहे, तिला मतदान करा आणि आपल्या घरची जेवढी मतं आहेत या सगळ्यांना सांगा, आम्ही बोलतो ते करतो, आम्ही सांगतो ते बोलतो ते करतो. बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं, शब्द देताना 100दा विचार करा, पण एकदा शब्द दिला की माघार नाही. आणि हा बाळासाहेबांचा सच्चा सैनिक एकनाथ शिंदे तुमच्याशी बोलतोय. मी जे जे बोललो ते केलंय. एकदा कमिटमेंट दिल्यानंतर मी परत फिरत नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, येणाऱ्या 20 तारखेला आपण धनुष्यबाणासमोरचं बटन दाबा. धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून सकाळी लवकर उठून आपण आपल्या घरच्या लोकांना सांगा, आमच्या भाऊजींना सांगा, पहिलं मतदान करून येऊ. आपण पहिलं मतदान करून नंतर चहा पिऊ, नाहीतर आपण चहा पिऊ, नाश्ता करू, मग जेवू, मग थोडा आराम करू. मग असं केलं तर मग गडबड होईल. तुम्हाला सांगतो, लोकसभेमध्ये असंच झालं. फेक नरेटिव्ह पसरवले, संविधान बदलणार, बाबासाहेबांचं संविधान बदलणार, आरक्षण जाणार, सगळ्यांना घाबरवून मतदान घेतलं. पण आता लोक एकदाच फसतात, परत फसतात का? आणि हे काँग्रेसवाले, महाविकास आघाडी संविधान, राहुल गांधी विदेशात जाऊन आरक्षण बदलणार म्हणून सांगतात, देशाची बदनामी करतात, प्रधानमंत्र्यांची बदनामी करतात. हे कसलं देशप्रेम आहे? याच काँग्रेसने बाबासाहेबांना 2दा हरवलं होतं ना, निवडणुकीमध्ये 2दा हरवलं. बाबासाहेब म्हणायचे, काँग्रेस हे जळकं घर आहे, याच्यापासून दूर राहा. आणि मी सांगतो, जब तक सूरज चांद रहेगा, बाबा साहेब का संविधान बना रहेगा. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, भावनाताईंना तुम्ही संधी द्या. या रिसोड मतदारसंघाचा कायापालट, या रिसोड मतदारसंघाचं नंदनवन करण्याची जबाबदारी आमची आहे. आणि म्हणून कुठलाही निधी कमी पडू देणार नाही, एवढं सांगतो. पण हक्काचा आमदार निवडून पाठवा, हक्काचा आपल्या परिवारातला निवडून पाठवा, आपल्या लाडक्या बहिणीला निवडून पाठवा, एवढीच विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.